सगळे खाली गेलेत आणि खाली गेल्यावर काय करते तुम्हाला दाखवते. आम्हाला जायचंय बाहेर बाहेर म्हणजे असंच खाली आपलं फिरायचंय. श्री घरातले त्रास देतो हे म्हटले मी जातो खाली गाडी वगैरे साफ करते तर मला दाखवते सगळ्यांचं काय चाललंय खाली. सई आणि शेजू सायकलिंगला चालल्यात आणि श्रीने का बादलीतलं पाणी टाकून देतं. तर मी जाते खाली कारण ह्यांना काहीच करून देणार नाही ते मला चांगलं माहिती. श्रीची पॅन्ट आणली एक एक्स्ट्राची. काय चाललंय तुमचं? सुसू गेली ना? मला कसं माहित होतं? मी पॅन्ट घेऊन आली त्याला. मग तुम्हाला सांगितलं नाही? जाते घेऊन ये. चावी आणली तुम्ही घराची? गाडी साफ करतो सायकल दिदीची. कशाला नको जाऊ, चावी इथंच आहे. ही शेजूची सायकल आहे का? शेजू ही तुझी? वा वा सेमच आहे, पहिली पण अशीच होती की सायकल पण थोडी मोठी नाही. भारी तर आहेच. हा तसले ते तुऱ्यावाले. त्यांचं काय होतं माहितीये, एक मेला नसतं त्याच्या 203 म्हणजे 203 झाले त्यांना. तर आता संध्याकाळी स्वयंपाक करायची तयारी. तर हे ताईंनी गावाकडून आणलेले वांगे दिले होते. मस्तपैकी वांगे भाजून घेतले. त्याच्यानंतर टोमॅटो पण मी भाजलं त्याचबरोबर लसूण पण आणि सर्व साफ केलं. मस्तपैकी झालेलं आहे रेडी. वरण भात केलेला आहे. तर इथं आता चपात्या केल्या होत्या त्याच तव्यावरती मी त्या भरीत घेणार आहे करून वांग्याचं. तर चला मग लसूण टाकला, जिरे टाकलं आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी कढीपत्ता टाकून दिला. कढीपत्ता टाकलं थोडंसं लांब. कधी कधी कढीपत्ता उडून येतो माझ्या, खूप वेळा झाले असं उडून आलेलं आहे तोंडावरती हातावरती. तर थोडं लांब राहा, 2 मिनिटांनी पुन्हा जा. तर नंतर एक मिरची टाकली त्याच्यामध्ये. जास्त तिखट नाही बनवायचं आपल्याला, पण मी लाल तिखट टाकलेलं आहे. मिरचीने कसं मुलं खात नाहीत तर त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि आम्हाला आवडते सगळ्यात जास्त म्हणजे शेंगदाणे त्याच्यामध्ये. नंतर कसुरी मेथी टाकली, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सर्व आता मिक्स करून घेऊयात. आणि खूप छान लागतं. मी फर्स्ट टाईम असं वेगळ्या पद्धतीचं बनवलेलं आहे वांग्याचं भरीत. तर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अजून की पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. तर इथं झालेलं आहे आपलं वांग्याचं मस्त भरीत. एकदम मिक्स केलं, प्लेटमध्ये काढून घेतलं. त्याच्यानंतर वरण, माझ्याकडे कोथिंबीर नव्हती तर मस्तपैकी वरण, लिंबू, चपात्या आणि आचार, कांदा हेच आज संध्याकाळचं आमचं जेवण आहे. त्याला बच्चू कंपनीला पहिलं देते जेवायला, त्याच्यानंतर आम्ही दोघं जेवणार. सई शिजूसाठी झालेलं आहे रेडी. वांग्याचं भरीत नाही देणार त्यांना मी कारण ते खाणार नाही. चला मग आता पहिल्यांदा आता 8:30 वाजलेत. आज थोडा लेट झाला. 8 वाजेपर्यंत आम्ही जेवण करत असतो. तर पहिल्यांदा आमच्या श्रीने बघा लगेच चपाती वगैरे उचलायला सुरू केली. तर माझं आता संध्याकाळी पाहू शकता इथं काय काय केलं. तर हे सगळे ड्रायफ्रूट आता भिजत घालणार आहे मी, कारण सकाळच्याला मुलांना ज्यूस वगैरे बनवला किंवा सोलून वगैरे खायला बरं पडतं. त्याच्यानंतर हे यांच्यासाठी जिमचं प्रोटीन वगैरे बनवायचं म्हणजे स्प्राऊट वगैरे बनवायचं. तर ते टाकलेलं आहे मटकी, चणे 2 प्रकारचे आणि मूग टाकलेलं आहे. नाही मूग नाही, उडीद म्हणतात त्याला. उडीद नाही मूगच म्हणतात. सॉरी मला एक कन्फ्युजन होतं उडदात आणि मुगामध्ये. इट्स ओके. हा आहे आळसुंदा का काय चवळी. हे माझं कडधान्य, ज्वारी, बाजरी याच्यात मला खूप जास्त कन्फ्युजन आहे. चला इट्स ओके. चला मला माहीत नाही आहे असे नाव म्हणजे लक्षात येत नाहीत लवकर. त्याला चवळी म्हणतात, काळसुंदा म्हणतात, हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. संध्याकाळचं किचन झाले टाकाटाक एकदम. आता जायचं आहे झोपायला. पण आमच्या घरात चाललेली मस्ती. श्रीसारखा येतो आणि हे ड्रावर खाली काढून घेत असतो सारखा. तर अजून त्याच्यानंतर हळदीचं दूध वगैरे पण बनवलं होतं, ते दिलं सगळ्यांना. ह्यांची बघा मस्ती दोघं जणांची.
दिवस रात्र यांची मस्ती चालू असते. टी व्ही एकीकडे चालू एकीकडे मस्ती. आणि बघा आमची सई किती गुडगल आहे, कोपऱ्यात बसून त्याचा अभ्यास चालू आहे. आम्ही एडिटिंग करते, शिजू म्हणती बस वो पढ़ाई नहीं करती खेलती भी रहती है. असं ते शिजूचं श्रीचं मस्ती. 3 बच्चे कंपनी. आणि बघा त्यांनी बॅग आणून कशा टाकल्या, तिथं अभ्यास करत होते सगळे 3 जणांच्या 3 बॅगी. उद्यापासून अशा बॅग टाकल्या नाही ह्यांच्या, मी डायरेक्ट घराबाहेर ठेवणार बॅगी, नाही तर खिडकीतून बाहेर टाकणार आहे ना शिजू. शिजू मी एडिटिंग करते, शिजू बायापाशी येऊन ऐकती, लय आगाव झाली. आणि ही मस्ती बघा श्रीची. अरे बापरे, हे 2 कार्टे असे घरात एवढी मस्ती चालू असते ना ह्यांची. कार्टून आहेत ना शिजू तुम्ही? स्कूलला नाही जायचं का तुला? बहुत टाइम आहे अभी. दीदी गेली सकाळी स्कूलला. आता आमचं म्हणजे सगळ्यात जास्त टेन्शन असतं ते सकाळचं. काय करावं स्वयंपाकाला, काय करावं. आता बघूया सकाळच्याला काय करायचं आहे ते. पण चाललंय बटाट्याची भाजी करायचं ठरवलं होतं सईने आणि मी. शेजू जाते 12 वाजता स्कूलला. सई सकाळी 7 वाजता जाते, 12 वाजता येते. रे बापरे, सकाळ सकाळचं टेन्शन मला रोज असतं की रोज नाही का ह्यांना सोडायला आणा, ह्याचं आवरून घ्यायला, वेळेत झोपी लावा, घरातले काम करा, एवढं टेन्शन असतं. ते सगळं डोक्यात ठेवून सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. ह्यांचं काम चाललं होतं लॅपटॉपवरती. आणि आमच्या 3 जणांचं ते काय मूवी लावली होती अभिषेक बच्चनची नवीन आलेली, ते पाहत श्रीची नहीं आई है वो मूवी ना, वही देख रहे थे रात को. नहीं आई है वो. शेजूला माहिती काय कालिदास का कालीदार होता, मला पण नाही माहित, नाव बी नाही ऐकलं काय होतं. सगळी मूवी अभ्यास वगैरे सगळं सोडलं, मूवी बघत बसले 3 पण. परत हे पण आले, हेअरनी पण पाहिलं म्हणतात मस्त मूवी आहे. आणि श्रीचं बघा काय चाललंय, एवढा कुठं नाही बाज. गाडी खेळतोय, गाडी. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. श्रीच्या अशाच धमाल मस्ती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीच्या काही ना काही शरारती चालूच असते दिवसभर. घरामध्ये पसारा करायचा आणि मम्मीला आवरायचं, एवढंच काम असतं श्रीचं. हे श्री हाय कर. हॅलो सगळ्यांना. बघा केवढा पसारा पडलाय घरामध्ये. झोपायच्या आधी तो आवरायचा आहे आपल्याला. चला श्रीचं बघा काय मस्ती चालली आहे मस्त. त्याला काय झोप येत नाही, तो सगळ्यांना झोपी लावतो मग तो स्वतः झोपला, असा आहे तो. चला आता सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय. सकाळचा व्हिडिओ नक्की पहा, कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये पण सांगायला विसरू नका. आणि सकाळ मला खूप सारी संध्याकाळची बरीचशी तयारी केली, पण सकाळी पण आता जाऊन आपल्याला भरपूर काम करायचं आहे किचनमध्ये. सई सकाळी उठल्यानंतर तिचं पण टिफिन वगैरे रेडी करायचं असतो. आणि श्रीची काय बघा हे करामध्ये चालले, पर टेबलवर चढून कधी एखाद्या दिवशी हाटीवर पण चढणार आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. रात्रीचे जे चणे वगैरे टाकले होते ते मस्त भिजलेले आहेत. खाली ड्रायफ्रूट पण टाकले होते ते पण मस्त भिजलेत. आणि इथं टाकलेलं होतं चवळी, ती पण मस्त भिजलेली आहे. सगळं भिजून झालेलं आहे. आणि लगेच पाणी आले तर पाण्याचा आवाज येतोय. सकाळ आता पाणी आलेलं आहे. तर बंद करूयात, आता जास्त येणार पाणी. जास्त आल्यानंतर किचनच्या वाट्यावरून खाली यायला लागतं त्याच्यामुळं. तर इकडं पाहू शकताय मी मस्त टोमॅटोची चटणी बनवलेली सईसाठी स्कूलला, फक्त तिच्यासाठीच बनवली, त्याच्यामुळे थोडीच बनवली. आता मला चपात्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत चांगलं उजळलं आहे माझा स्वयंपाक होईस्तोपर्यंत. सई पण तिचं ते आवरून घेते, सगळं आंघोळ वगैरे करून, बाकीचं काय असेल ते सर्व करते. ब्रश करायचं, फक्त वेण्या घालायचे असते तिला, ते मी घालते, बाकी काहीच नाही. आता चला चपात्या घ्यायच्यात करून
तर तिच्या पुरत्या चपात्या करणार, बाकीचा स्वयंपाक मी नंतर तिला सोडून आल्यावरती करते. तर तिच्यासाठी मस्तपैकी छान अशा चपात्या भाजलेून घेतलेल्या आहेत आणि चला मग छान असा स्वयंपाक सकाळचा तिच्या पुरता झालेला आहे, बाकीचं तर नंतर करायचं आहे. आता टिफिन वगैरे भरून घेऊयात आणि बाकीचं मग काय तिने उरकलेलं आहेच आणि वेणे घालायचे बाकीचं माझं आवरायचं असतं, कारण मला पण आंघोळ वगैरे करून मी ती लवकरच आंघोळ करते, कारण आमचं तर पाणी पण लवकर जातं, लवकर उशिरा येते आणि लवकर पाणी जातं. तर म्हटलं चला आधी कॉफी बनवते, कारण बरेच वेळ झाला तर मी उठले होते आणि तर कॉफी पण बनवून घेतली. साखर घेत आहे मी टाकायला, थोडीशी साखर टाकली आणि खूप सारी कॉफी टाकून नाही का मस्त कॉफी कडक कॉफी बनवली, कारण झोप पण खूप लागली होती सकाळी, तरी पण बरंच उठावं लागतं रोज सकाळी. संध्याकाळी थोडासा लेट होतो कधी कधी झोपायला, श्री झोपत नाही, ऐकत नाही. आणि तर मस्त कॉफी रेडी झाली आपली. चला आता कॉफी घेते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.